चाकण औद्योगिक क्षेत्रामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसाचा थेट परिणाम चाकण औद्योगिक क्षेत्रावरती झाल्याचं पाहायला मिळते। त्यासोबतच पुणे नाशिक महामार्ग गेल्या 8 तासापासून ठप्प आहे। अवजड वाहनं रस्त्यावरती 8 ते 10 किलोमीटर रांगा लावून आहेत। खरं तर चाकण जवळील चाकण चौक वाकी या परिसरामध्ये महामार्गावरती पाणी साचलेले, त्यामुळे महामार्गावरची वाहतूक ठप्प आहे। खरं तर मागच्या 2 दिवसापासून विकेंडला गेलेले पर्यटक असतील, चाकण औद्योगिक क्षेत्रातली औद्योगिक वाहतूक असेल ही ठप्प आहे। पाऊस सुरू आहे मुसळधार। काही वाहन चालक आहे, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। काय किती वेळ झालाय तुम्ही इथं थांबून येत? हा, काय परिस्थिती आहे? हा, नक्कीच 1 ते 1.5 तासापासून काही लोक थांबलेले आहेत। मात्र गेल्या 8 तासापासून अवजड वाहतूक ही थांबलेली आहे। पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळे पुढील काळामध्ये पावसाचा जोर कायम राहिला तर अजूनही पुणे नाशिक महामार्ग बंद राहणार आहे। त्यासोबतच चाकण शहरातील 10 ते 15 गावं पाण्याखाली गेलेली आहेत। छोटे मोठे रस्ते पाण्याखाली आहेत, ओढे नाले दुथडी भरून वाहत आहेत। चाकणमध्ये एनडीआरएफची रेस्क्यू टीम दाखल झालेली आहे, त्यामुळे अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहे। प्रशासनाचे युद्ध पातळीवर आपत्ती व्यवस्थापन काम करते। मात्र सध्या पावसाचा जोर चाकण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे। त्यासोबतच पुणे नाशिक महामार्ग हा ठप्प झाल्यामुळे औद्योगिक क्षेत्रातली वाहतूकही ठप्प झालेली आहे। कंपन्या सध्या बंद ठेवण्यात आलेल्या आहे। पावसाचा जोर हा सकाळपासून वाढतोय, त्यामुळे चाकण परिसरातली सगळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।